मित्रांनो फायनली पीएम किसान सन्मान निधीची जो 19वा हप्ता येणार आहे त्याची डेट ही ठरलेली आहे। स्वतः कृषी मंत्री जे कृषी मंत्री आहेत देशाचे त्यांनी याबाबत माहिती दिलेली आहे। मित्रांनो 24 फेब्रुवारी 2025 रोजी पीएम किसान सन्मान निधीचा 19वा हप्ता आज सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट करण्यात येणार आहे। मित्रांनो परंतु बरेच असे प्रश्न देखील उठत आहेत की ज्यांचं ॲग्रीस्टाक म्हणजे फार्मर आयडी नोंदणीकृत झालं असेल त्यांना 19वा हप्ता मिळेल का, असेही बरेच प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आलेले आहेत। मित्रांनो त्याचं उत्तरही मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। त्याचबरोबर पीएम किसान सन्मान निधीचा 19वा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तेही मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे। त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी येत असतात। मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2024 रोजी पात्र लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट करण्यात येणार आहे, शिवराज सिंग चौहान यांनी माहिती दिलेली आहे। मित्रांनो तर देशाचे जे कृषी मंत्री काय म्हणाले, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना 19वा हप्ता म्हणजे 2000 रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची कार्यवाही सुरू होणार आहे। पीएम किसानचा 19वा हप्ता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 फेब्रुवारी 2025 रोजी हस्तांतरित केला जाईल। मित्रांनो याद्वारे 9 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्यक्षी 20,000 कोटींची रक्कम हस्तांतरित केली जाणार आहे। त्यानंतर प्रधानमंत्री किसान योजनेचे वर्षाला 6,000 रुपये येतात। ज्या शेतकऱ्यांना येतात त्या सर्व शेतकऱ्यांनी आपली आधार ई-केवायसी केली आहे का याची खात्री करावी लागणार आहे, तरच त्यांना 19वा हप्ता हा मिळेल। मित्रांनो बघा जे पीएम किसान सन्मान निधीसाठी लाभार्थी पात्र शेतकरी असतील तर त्यांना ई-केवायसी करणं गरजेचं आहे। आपल्या आधार सोबत पीएम किसान सन्मान निधीची ई-केवायसी करून घ्या मित्रांनो, तरच तुम्हाला जो 19वा हप्ता आहे पीएम किसान सन्मान निधीचा तो मिळेल, नाहीतरी तुम्हाला मिळणार नाही। मित्रांनो तुम्हाला ई-केवायसी म्हणजे आधार बेस ई-केवायसी कशा पद्धतीने करायची, केवायसी झालेली आहे का नाही कशा पद्धतीने चेक करायचं तर या व्हिडिओमधून सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। मित्रांनो बघा मी आता ऑफिशियल पीएम किसान सन्मान निधीच्या वेबसाईटवर आलेलो आहे। इथं आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला स्क्रॉल करून खाली जायचं आहे मित्रांनो, आणि इथं बघा तुमच्या जे उजव्या बाजूला ई-केवायसी असा ऑप्शन दिसेल, तुम्ही घरी बसून ई-केवायसी करू शकतात आणि जरी तुमची झाली असेल तर तुम्ही चेक करू शकता तुमची ई-केवायसी झालेली आहे की नाही। मित्रांनो या ई-केवायसी ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो उघडेल ज्यात तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। आता ज्याच्या नावाने तुमचं शेती असेल किंवा ज्याला पीएम किसान सन्मान निधीचे जे इन्स्टॉलमेंट जे पैसे ते भेटत असतील तुमच्या घरामध्ये तर त्यांचा तुम्हाला इथं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। मित्रांनो आता बघा मित्रांनो आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला सर्च या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल। सर्च या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता तुमच्या समोर इथं असा ऑप्शन दिसेल ई-केवायसी इज ऑलरेडी डन। बघा तुम्हाला दिसतंय की ई-केवायसी ही ऑलरेडी डन झालेली आहे। मित्रांनो तुमची जरी ई-केवायसी झाली असेल तर तुम्हाला असा ऑप्शन शो होईल। मित्रांनो तर ओके बटनावर क्लिक करा आणि ज्याची ई-केवायसी पेंडिंग असेल तर त्यांना तिथं त्यांच्या आधार सोबत जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर OTP जाईल, तो OTP तुम्हाला तिथं सबमिट करायचा आहे। मित्रांनो त्यानंतर तुमची ई-केवायसी ही पूर्णपणे डन होऊन जाईल। मित्रांनो आणि तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीचा 19वा हप्ता तुमच्या बँक अकाउंटवर क्रेडिट होईल। अशा पद्धतीने तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीची जी ई-केवायसी पेंडिंग असेल तर ती ई-केवायसी अशा पद्धतीने करायची। त्याचबरोबर बरेच असा प्रश्न आहे की ॲग्रीस्टाक योजनेअंतर्गत ज्यांचं फार्मर आयडी रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यांनाच पीएम किसान सन्मान निधीचा 19वा हप्ता मिळणार आहे। तर मित्रांनो याच्यावर मी तुम्हाला सांगतो पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे। तुमचं ॲग्रीस्टाक रजिस्ट्रेशन झाले नसेल तरीही तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीचा 19वा हप्ता मिळणार आहे। मित्रांनो कारण ही योजना आता जस्ट लॉन्च झालेली त्यामुळे सगळेच किंवा शेतकरी हे कार्ड बनवू शकत नाही कारण वेबसाईट प्रॉब्लेमही येतो, म्हणून तुम्हाला 19वा हप्ता मिळणार परंतु पुढचे हप्ते तुम्हाला कदाचित मिळू शकत नाही। कारण ॲग्रीस्टाक योजनेच्या फायद्यांमध्ये म्हटलेलं आहे की तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीचा कंटिन्यू जरी लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ॲग्रीस्टाक कार्ड म्हणजे फार्मर आयडी रजिस्ट्रेशन करणं हे गरजेचं आहे। मित्रांनो तुम्हालाही जरी फार्मर आयडी रजिस्ट्रेशन करायचं असेल कशा पद्धतीने करायचं आहे, ॲग्रीस्टाक योजनेचे काय फायदे तोटे आहेत याच्यावर आपला एक डिटेल व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे।
त्या व्हिडिओची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहून त्याबद्दल म्हणजे तुम्ही ॲग्रीस्टाक योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो. ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओवर. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.